शॉट नको हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. रोज सगळे खातात येतं येडा बनून वेळा. श्वास घेऊन द्या, मला श्वास घेऊन द्या. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. यानंतर कोणाचा नंबर लावायचा? ललित. अरे तिच्या मनात फार खलबल खलबल चालू आहे. हो सर, जोरदार टाळ्या ललित साठी. आई शाबास, अजून जातो का? बघा. काम चांगलं कर फक्त बस, नको पाय पाय पडू. अरे क्या बात है ललित, क्या बात है. एकदा हात मिळव. ओहो, अरे नाही रे नाही, बस. आज अख्ख्या पार्टीत चिकना फक्त मीच दिसतोय. जय श्री नील, तुम्ही किती तयारी केली तरी नाही रे नाही. ओरिजिनल ते ओरिजिनल, बेस्ट ते बेस्ट. तसं मागच्या वर्षी मलाच अवॉर्ड मिळालं होतं. यावर्षी मी सांगितलं नाही, नवीन पोरांना चान्स द्या म्हणून तुम्हाला. पण बाकी जलवा तो माझाच. ती बघ ती बघ ती बघते माझ्याकडे. अरे अरे नको, ती बघते माझ्याकडे. नाही नाही, वच्छी अच्छी बात नाही. इंडस्ट्रीमध्ये लेडी किलर म्हणून फक्त दोनच, एक मी आणि दुसरं सुनील तावडे. ते बघा. अरे रागिनी सावंत आल्यापासून टकामका नुसतं माझ्याकडे बघताय. पण एक गोष्ट मात्र नक्की, कोणी किती असू द्या गल्लीत, मेरा नाम भी आहे ललित. इथं आल्यावर एक गोष्ट मला मिळाली, ते म्हणजे झी मराठीचा परिवार. आणि तुम्हाला सांगतो, माझी सिरियल जरी संपली असली तरी हा परिवार मला मिळालेला आहे. आणि एकदा माणूस का या परिवारात आला की त्याचं खरं आयुष्य सुरू होते, आणि ते माझं सुरू झालेलं आहे ना. त्यामुळे म्हणून मला असं वाटते, झी मराठी मी मराठी है ना. आई शाबास. पुढचा मित्रच बोलवतो ना कॉम्पिटिशन मधल्या लोकांना. कोण? म्हणजे बेस्ट अँकर साठी तो पण आहे ना, संकर्षण कराडे. अरे संकर्षण, बस तू घाबरू नको. काय आहे, मी तुझं भविष्य सांगणार होतो, पण डॉक्टर म्हणला की नाही, माझा मित्र आहे, मीच सांगतो. चल म्हणलं. संकर्षण चष्मा घातला तरी नाही स्टुडिओस वाटत. जाऊ दे. हे घे माईक पकड आधी. खूप हसा. बरं, संकर्षण आपल्याला ज्या भाषेत बोलताना दिसतो त्या भाषेत तो बाहेर बोलत नाही. त्याची एक परभणीची एक लँग्वेज आहे, त्या भाषेत विचार पण होतात. डोळे दाखवून घे ना. माय चिकटकट साबळे. तुला सांगतो साबळे, सकाळी बसून माझ्या डोक्यामध्ये टेन्शन लागलं यार. 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं यार. माय चिकटकट एवढं टेन्शन आलं मला साबळे यार. महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या वेळेला आपण कधी विचार तरी केला होता का रे आपण एकमेकांच्या विरुद्ध उभे राहू म्हणून. पण झी मराठीवाले असे आहेत ना, बघ ना, आपल्या दोघांनाच नॉमिनेशन दिलं यार. आता देणार तुला त्याच्यात तर काही संबंधच नाही म्हणा. पण साबळे यार, तुझ्यासारखा अँकर मी आयुष्यात नाही पाहिला यार. तुला मनापासून शुभेच्छा आहे अवॉर्डसाठी. थँक्यू. माहिती कटकट साबळे, तुला माहिती का पार्टीमध्ये लई मजा असते यार. सगळं फुकट असतं. स्ट्रॉबेरीचं सरबत प्यायलास का तू? मजाक मध्ये मी 18 ग्लास प्यायलो. हे सगळं मागच्या वर्षी मी तुला सांगितलं होतं. कुणाचंच लक्ष नाही पाहून साबळे मी 18 ग्लास तिकडे सरबत प्यायलो. आतमध्ये एवढा एसी, आता जायचं कुठं हा प्रॉब्लेम झाला साबळे. अरे मी प्रॉब्लेम असा आहे, बाहेर गेले की ते इंग्लिशमध्ये बोलतात रे. त्यांच्याशी कसं बोलायचं ते कळेन झालंय. मी 3 वेळा शोधलं कुठं जायचं. शेवटी एक तो वेटर आला आणि म्हणाला, मे आय हेल्प यू. मी म्हटलं झी मराठी अवॉर्ड. साबळे पण काही म्हणा, अस्मिता जबरदस्तच दिसते यार. अरे मनातलं बाहेर येते. बोल. अस्मिता जबरदस्त दिसून राहिली यार आज. थोडे दिवस थांबलो असतो, घाई नसती केली लग्नाची तर हीच सापडली असती.
साबळे यार चेष्टा करू नका यार, जायचं कुठं ते सांगा, स्टेजच्या मागे काही सोय आहे का? पण काही असो, आता एकच गोष्ट, तूच अँकर हो साबळे, बेस्ट अँकर. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या संकर्षणसाठी. फार मनापासून सांगतो, आपण तिघजण नामांकन आहोत, दामले सर, तू आणि मी. दामले सर तर फारच मोठे आहेत आपल्या सगळ्यांपेक्षा, आणि तू ज्या पद्धतीने सगळ्या कलाकारांना, प्रेक्षकांना, झी मराठीच्या सगळ्याच प्रेक्षकांना कवेत घेतलेस ना आनंदाने, तर मीच नाही, जगातला कुठला अँकर म्हणेल की साबळे तूच बेस्ट निवेदक हो. आणि माझ्या फार शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू. बाकी काय नाही. आणि एक मिनिट, ह्या वर्षी अवॉर्ड फंक्शनला जे झालं ते मी तुला अजिबात सांगणार नाही, तू पुढच्या वर्षी परत हे मनातलं ओळखशील. आणि संकर्षण हे बाकी काही नव्हतं, हा गॅग हे मी माझ्या मनातलं बोललो की तू म्हणालास की मी बेस्ट अँकर आहे, फक्त हे ऑन रेकॉर्ड मला घ्यायचं होतं जे आता शूट झालंय. सरपंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मंडळी काय आहे ना की आमच्या थुकरटवाडीमध्ये अशी अवली कॅरेक्टर्स आहेत आणि ती महाराष्ट्राला इतकी आवडलेली आहेत, पण एक नवीन पात्र आज पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळणार आहे, जे पात्र तुमच्या फार जवळचं आहे असं म्हणे, मला माहिती नाही, त्या आल्यावरतीच कळेल. तर त्या बाईंचं नाव आहे शांताबाई आणि त्या सगळ्यांना भेटायला त्या जोरदार टाळ्या शांताबाईंसाठी. थोडं थोडं भाऊ करून नाही वाटत. शांताबाई, तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती. आणि तुकरटवाडीमध्ये तुम्ही सुद्धा राहता, पण तुमची माझी भेट नाही झाली कधी. पण तुम्ही म्हणालात की झी मराठी अवॉर्डला तुम्ही चाललाय, त्याच्या नॉमिनेशन पार्टीला चाललाय, तर मला घेऊन जा. तुम्हाला घेऊन आलो मी. पण जे मी ऐकलंय की तुमचं आणि या सगळ्यांचं एक वेगळं नातं आहे, ते कसं काय? नातं म्हणजे मी सगळ्यांकडे काम केलंय ना. म्हणजे मोलकरीण होती सगळ्यांच्या घरी. अच्छा, तुम्ही तिकडे कामही केलेलं आहे त्यांच्याकडे? हो. बर. आता तुम्हाला सांगते, आमचे महेश कोठारे साहेब, अच्छा, त्यांच्याकडे पण मी होती मोलकरीण. हा, हो मग. बर बर बर. मग भेटा ना सरांना, जाऊन आशीर्वाद वगैरे घ्या सरांचा. सर खूप दिवसांनी भेटते, बरं वाटते, पाय पडते सर. इन्स्पेक्टर महेश कोठारे सर, मला कंप्लेंट करायची, बेसिनला पाणी येत नाही, त्याचं काय करू, कुठे जाऊ? अहो ते कंप्लेंट वेगळ्या करा ना. मी आता 5 वर्ष झाली यांच्याकडे होती, हो, मोलकरीण म्हणून. हा, 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 मग मला बघूनच यांनी विषय सुचले ना चित्रपटाचे. तुम्हाला बघून विषय सुचले? मला बघून कुठले? थरथराट, झपाटलेला, बेदाणा, तुम्हाला बघून सुचले? मला बघून सुचले. आणि तो आपला हा केला होता बघा माझा छकुला, तो पण माझ्याकडे बघूनच सुचला. हो. अच्छा, वा वा. आधी कसा आहे सर? आधी होता तसाच आहे का? हुशार आहे ना. मला असं कळलं उर्मिला मातोंडकर बरोबर लगीन केले म्हणजे. उर्मिला कानेटकर, वहिनी उर्मिला कानेटकर असं यांच्याबरोबर. असं संसार चांगला चालला ना रंगीला, बस बस. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.